नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आज अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे की त्यांना हा राज्यपाल पुरस्कार मिळालेला आहे। आपलं नाव सांगा। माझं नाव संजय देविदास जाधव, राहणार गुस्सर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। आपण काय करता सर? मी शेतीच करतो। व्यवसाय शेती आणि ट्रॅक्टर वगैरे आहे माझ्याकडे, थोडं भाड्यावर तत्वावर चालवण्यासाठी। अच्छा, हो चालवतात। तर सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आता जेवढे शेतकरी बांधव ते बघत आहेत की त्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय ठेवलेलं आहे यांच्यासमोर। तर हा जो राज्यपाल पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे तर तो म्हणजे कशा संदर्भात मिळाला हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल। तर मला जो हा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मला मिळाला। हा पुरस्कार मला म्हणजे मी जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करतो आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं येईल हे मी अगोदर माझ्या शेतामध्ये याचा प्रयोग करतो आणि नंतर तो सक्सेस झाल्यानंतर मी सर्व गावातील शेतकऱ्यांना किंवा गावाबाहेरील तालुक्यातील शेतकऱ्यांना मी समजावून सांगतो आणि त्यांचं पण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल याचा मी प्रयत्न करत असतो। अरे वा, खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना होईल। पण मला जाणून घ्यायचं आहे की ह्याची सुरुवात तुम्ही कशी केली? कारण की डायरेक्ट तर तुम्ही शेतात गेले आणि तुम्हाला असं कळलं असं तर झालं नसेल, तर तुम्ही याच्या मागची खूप मोठी मेहनत असेल, तर सुरुवात तुम्ही कशी केली होती? तर मी अगोदर काय झालं माहिती आहे काय, मी जे रासायनिक खते आणि औषधे यांचा खर्च खूप होत होता। यांचा खर्च एवढा होत होता की आपण पीक आल्यानंतर त्यांची ते उधारी आहे दुकानदारांची ते देणं कठीण होत होतं, दिल्या जात नव्हतं। त्यानंतर मी एक वर्ष असा निर्णय घेतला की आपल्याला पीक उत्पन्न कमी झालं तरी चालेल पण पूर्णपणे सेंद्रिय शेती किंवा म्हणजे कंपोस्ट खत वगैरे ह्याचं तर करून मी पूर्ण निंबोळी अर्क घरच्या घरी डिकम्पोजर सगळं म्हणजे घरच्या घरी तयार घरच्या घरी करून मी पूर्ण प्रयोग केला आणि मला त्याच्यामधून चांगलं उत्पन्न आलं। पण आताचं समजा सध्याचे जे काळ आहे आमचा, याच्यामध्ये आम्ही यूट्यूबवर वगैरे बघून करतो, तर तुम्ही कसं केलं मग ते? नाही सर, मी घरच्या घरी म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून केलं। मला थोडी कृषी विभाग आहे मोताळा आमचा, यांच्या कल्पनेतून आणि त्यांचा खूप मला मार्गदर्शन मिळालं। त्यांनी म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून मी केलं। निंबोळी कसा करायचा, डिकम्पोजर कसं तयार करायचं, शेतामध्ये कसं सोडायचं, कंपोस्ट खत कसं करायचं, मी त्यांच्या मार्गदर्शनातून सर्व केलं आणि म्हणजे खर्च काहीच नाही, शून्य खर्चामधून त्या वर्षी मला चांगलं उत्पन्न आलं। मग त्यावेळेसपासून मी कृषी विभागाने सांगितलं मला की तुम्ही एक शेतामध्ये शेततळं करा, कारण विहिरील पाणी चांगलं राहील आणि तुम्ही जोडधंदा करा म्हणजे दुग्ध व्यवसाय। मग मी दुग्ध व्यवसाय चालू केला। त्यानंतर ट्रॅक्टर आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत मी अनुदानातून त्याला रोटावेटर नांगर वगैरे घेतला आणि ते भाडेतत्वावर चालवतो। आतापर्यंत समजा बरेचसे मी लोकांना भेटलो की त्यांना वाटतं की म्हणजे कोणीतरी यावं आणि त्यांनीच ते करून जावं, आणि तुमची ही इच्छाशक्ती म्हणजे तुम्ही कशी वाढवली किंवा कसं याच्यामध्ये मेहनतीची ओढ कशी घेतली? कारण की आता बरेचसे लोक आपण बघतो की सगळ्या गोष्टी अवेलेबल असून ते करत नाही, तर तुम्हाला हा एवढा उत्साह कसा? म्हणजे नाही, हा उत्साह मला येण्याचं कारण हेच की रासायनिक म्हणजे आपण दुकानदारांच्या भरोशावर आपली शेती होती। दुकानदार जे सांगतील ते आणायचं, परंतु दुकानदार मला कळून चुकलं होतं की दुकानदार आपल्याला 100% फसवतात। ते आपल्याला असे औषध देतात की त्यांच्यापासून 2 दिवस फक्त आपला पिकावरचा रोग कंट्रोल होईल, परंतु तो 4 दिवसानं दुप्पट होतो, असं मला पूर्ण एवढा माझा अभ्यास झाला। त्यानंतर मला समजलं की नाही, आता आपण काहीतरी केल्याशिवाय हे जमणार नाही। त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढण्यासाठी पहिल्या वर्षी कमी झालं तरी चालेल, पण आपण एकही रुपयाचं रासायनिक औषध म्हणा किंवा पेस्टिसाईड वगैरे हे आणायचंच नाही। पूर्ण आपलं जे म्हणजे सेंद्रिय पद्धतीचं आहे किंवा वनस्पतीजन्य निसर्गावर चालणारं तेच मी पूर्ण अवलंब केला आणि त्याच्यातून मला उत्पन्न चांगलं मिळालं। बरं, मग आता जेवढे शेतकरी बांधव आहेत आपले, तर ते अजून पण विकत आणतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझं एकच सर्व शेतकरी बांधवांना एकच माझा म्हणजे असा एक सल्ला राहील की त्यांनी आपण कोणत्या प्रकारच्या औषधाने आपल्या पिकाला म्हणजे चांगला
रिझल्ट मिळेल अच्छा, अशा औषधांचा अभ्यास केल्याशिवाय दुकानदारांच्या जवळून औषध आणायचं. औषध आपण मागायचं दुकानदाराला की मला हे पाहिजे, असा अभ्यास केला तरच शेतकरी पुढे जाऊ शकतो. कारण नाहीतर आपल्याला जे आहेच आता आम्ही नैसर्गिक शेतीचा एक आम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून प्रोजेक्ट मिळाला. आता या वर्षीपासून आम्हाला कोणता प्रोजेक्ट? पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा प्रोजेक्ट मिळाला. तो आम्ही गावामध्ये 60 शेतकरी मिळून त्याचा गट केलेला आहे. 60 शेतकरी? हो, त्या गटाच्या माध्यमातून आता आम्ही पूर्ण म्हणजे आम्हाला कृषी विभाग पूर्ण सहकार्य करणार आहे आणि त्याच्यातून पूर्ण नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गावर चालणारी किंवा हवेवर चालणारी अशी शेती आम्ही, कारण त्यांच्यासाठी आम्हाला कृषी विभाग त्यांच्या महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून आम्हाला काही निविष्ठा वगैरे देणार आहे. आता त्यांनी ड्रम वगैरे प्रत्येकाला ड्रम जीवाणूमृत करायसाठी, डिकम्पोजर वगैरे करायसाठी त्यांनी एक ड्रम प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचं सांगितलेलं आहे. टोटल 60 शेतकऱ्यांना एवढं सगळं? हो, सर्व कारण सेंद्रिय शेती याच्यासाठी हे पूर्ण, कारण आणि आम्ही ठरवलं आहे 60 शेतकऱ्यांनी की पूर्ण टोटल सेंद्रिय शेती करायची. हो, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. बरं, आता हे जे तुम्ही म्हणजे 0 रुपयांचा खर्च करून एवढं मोठं जे उभं केलं आहे, तर आतापर्यंत किती पिकं घेतले तुम्ही म्हणजे आणि किती वर्षांपासून हे करतायत? मी जवळपास 7-8 वर्षापासून हा प्रयोग करतोय. 7-8 वर्षांपासून? हो, तर त्याच्यामध्ये मला बराच फायदा झाला आणि खरोखरच म्हणजे कृषी विभागाने मला याच्यामध्ये माझं जे कार्य पाहिलं त्यातून मला त्यांनी खूपच सहकार्य केलं आणि मला सहकार्य करून त्यांच्या टीम आल्या माझ्याकडे. जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रज्ञ आले माझ्या शेतात. त्यांनी पण माझ्या शेतामध्ये चांगलं पाहणी करून मला मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथून पण शास्त्रज्ञ आले. त्यांनी पण माझी पूर्ण म्हणजे माझे एक प्रकारे रिसर्च करून मला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्या माध्यमातून त्या कृषी विभागाने ठरवलं की बा तुम्ही एक पुरस्कारासाठी एक अर्ज करा म्हणून, आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला याच्यासाठी. आणि त्या माध्यमातूनच मला हा खरं म्हणसाल याला कृषी विभाग मोताळा या पुरस्काराला यांचाच खूप मला सहकार्य आहे. तुम्ही तसं म्हणतात ते तुमचा मोठेपणा आहे, पण मला तरी असं वाटतं की म्हणजे सगळ्यांना देण्यासारखे आहेत नॉलेज, पण घेणारा पण पाहिजे. त्यातले तुम्ही एक आहे. बरोबर. हो, तेच आहे. कृषी विभागाचं सहकार्य असं आहे की जो घेईल त्यांना ते देण्यासाठी तयार आहे, परंतु त्याला अंमलात आणणे, परत ते आवडीने करणे, त्याच्यासाठी ती मेहनत घेणे, हे तर तुमच्याकडून शिकलं पाहिजे खरं तर. दुसरी गोष्ट आहे की मग आता थोडक्यात असं पण होत असेल ना की सगळा वेळ तिकडे जात असेल, मग बाकीचं सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज कसं करता? मॅनेज म्हणजे असं आहे की माझे वडील आहेत, ते मला चांगले सहकार्य करतात शेतामध्ये आणि मजूर वगैरे मिळतात. हो, त्याच्यामुळे कसं मला सहज शक्य आहे शेती. हो, घरच्या घरी करणे, कारण औषध वगैरे करायला खूप वेळ लागतो, कंपोस्ट खत करायला वेळ लागतो. त्याच्यासाठी ते मला माझे वडील चांगले सपोर्ट करतात. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तर लाखो शेतकरी आपला व्हिडिओ बघतील आणि त्यांना नवीन काहीतरी एक उत्साह, एक एनर्जी, एक आनंद, ह्या सगळ्या गोष्टी भेटतील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण की तुमचं हे नॉलेज बघता. पण मला असं म्हणायचं आहे की तुमचं जे नॉलेज आहे ते फक्त मोताळा गावापुरतं न राहता हे महाराष्ट्रभर जावं. तर तुम्ही तुमचा नंबर द्याल का, जर का एखाद्या शेतकऱ्याची इच्छा असेल की शिकण्यासाठी तुमच्याकडून? हो, मी नक्कीच माझा नंबर देईल. माझा नंबर आहे, माझं नाव संजय देविदास जाधव आणि माझा मोबाईल नंबर 95 45 24 90 24. मला केव्हाही कॉल केला तरी मी याचं पूर्ण म्हणजे त्या शेतकऱ्याचं समाधान करेल. सरांनी सांगितल्या प्रकारे केव्हाही कॉल करा, पण सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7च्या आधी करा. नाहीतर मी एकदा नंबर टाकलेला होता आणि मला रात्री 2ला कॉल यायचे, सकाळी 4ला कॉल यायचे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती की एक जो टाईम दिला आहे 7 ते 7 त्या वेळेत तुम्ही करू शकतात, कारण की त्यावेळेस सर्व जनता जागी असते. मला खूप खूप आनंद झाला सर तुम्हाला भेटून. आणि जाता जाता एक शेतकऱ्यांना तुम्हाला काय संदेश द्यावा वाटेल एक चांगला? मला शेतकऱ्यांना हाच संदेश द्यायचा आहे की आपण आपली शेती करत असताना, आता मी सध्या 0 बजेट शेतीचा प्रयोग चालू केला आहे मागच्या वर्षापासून. कारण हो, परत म्हणजे एक नवीन
प्रयोग चालू केला आहे. कारण कसं आहे की मागच्या वर्षी मी उन्हाळ्यामध्ये मका पीक घेतलं. मका पिकामध्ये ठिबकवरतीच आहे माझं सर्व पूर्ण क्षेत्र. मी मका काढल्यानंतर मी ठिबक वगैरे काहीच काढलं नाही शेतातलं. मका काढून घेतला आणि नंतर त्यात आपल्या खरीपामध्ये कपाशी त्यातच टोकन पद्धतीने लावली आणि त्यानंतर आता मी ती कपाशी कटर केली आणि ते ठिबक अजून जसं तसं आहे. शेतीला अजून एकही रुपया खर्च लावलेला नाही आणि त्याच्यामध्ये मी आता डबल मका पेरलेला आहे. तर माझ्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की शेती ही कमी खर्च लावून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि जे कोणी शेतकरी आपल्या आजूबाजूला असतील किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असतील त्यांच्याशी संपर्क साधून कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आता हाच एक शेतकऱ्यांसाठी पर्याय राहिलेला आहे. नक्कीच नक्कीच. आणि माझी पण एक इच्छा आहे की तुम्ही पण एक यूट्यूब चॅनल सुरू करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचावं. त्याच्यासाठी मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल चॅनलसाठी. चालेल सर, खूप खूप धन्यवाद मनापासून. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तो अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि सर्व शेतकरी बांधव तसेच आपल्या इंडियन फेमस फार्मर यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं मनापासून धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा जो पुरस्कार आहे राज्यपाल पुरस्कार, ही गोष्ट मिळवणे म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि ते आपले सर आहे त्यांनी करून दाखवलं. नक्कीच त्यांचं खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद.